नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान. मित्रांनो, उन्हीचा तडाखा एवढा जबरदस्त चालू झालेला आहे. जवळपास 40 डिग्रीच्या वर आता तापमान जाणं चालू झालेलं आहे आणि मेसेज चालू झालेला आहे की सकाळी 10 वाजताच्या नंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत कामाशिवाय शक्यतोवर तुम्ही बाहेर फिरू नका. आणि हे मेसेज शेतातला शेतकरी असो की सीमेवरचा सैनिक, यांच्यासाठी या मेसेजचा काही अर्थ नाही असं आपलं स्पष्ट मत आहे. कारण मित्रांनो, शेतातला शेतकरी असो की सीमेवरचा सैनिक, ऊन वारा पाऊस थंडी वातावरण कसंही असलं तरी त्यांना ते कार्यरत, त्यांच्या शेतात आणि सीमेवर कार्यरत हे रास लागते. याचा अनुभव सुद्धा तुम्ही घेतलेला आहे कोरोना काळात. मित्रांनो, आपण जय जवान जय किसान म्हणतो आणि जिथं जवान आणि किसान, शेतकरी आणि सैनिक याचा प्रश्न विषय येतो तिथं आपलं बोलणं हे अनिवार्य ठरतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला अशा एका सैनिकाची गोष्ट सांगणार आहोत की जो सैनिक सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी रेंजरच्या हाती लागला आणि पाकिस्तानी रेंजरने त्याला पकडलं. तो आजही तिथंच आहे. तर मित्रांनो, विषय असा आहे की 22 तारखेला पहलगामचा जो हमला झाला, आतंकवादी हमला झाला काश्मीरमध्ये बैसारन घाटीत, आणि त्या हमल्यामध्ये आपले 26 पर्यटक मारले गेले. 26 पर्यटक हे शहीद झाले. आणि जसाही हमला झाला तसं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आपला सौदीचा दौरा अर्ध्यात सोडून स्वदेशी वापस आले. आणि भले ते काश्मीरमध्ये गेले नसतील किंवा तिथल्या जखमींना भेटले नसतील, पण बिहार मधल्या सभेत त्यांनी आतंकवाद्यांना चांगला ठणकावून दम भरला. त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे सुद्धा काश्मीर गेले. त्यांना त्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा काश्मीर गेले. त्यांनी सुद्धा त्या तिथल्या जखमींची भेट घेतली. एकंदरीत या हमल्याने संबंध देश हळहळतो आहे. कारण या प्रकारचा हमला पूर्वी कधी झाला नव्हता की या हमल्यात आतंकवाद्यांनी, पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म, त्याच्या धर्माची ओळख करून हिंदू आहे म्हणून मारले. मित्रांनो, जीव जाणाऱ्याचे जीव गेले, ते त्यांच्या कुटुंबांनाच माहित त्यांच्यावर काय बितली. पण इथं आपदामे अवसर शोधणारे कमी नाही. त्याच्यापैकी एक मीडिया, ते आतंकवादी इथं घुसून आपल्या लोकांना मारून तिथून निघून जाण्यात सक्सेस झाले. कारण त्याचं कारण होतं तिथं नसलेली सुरक्षा. प्रश्न निर्माण करायला पाहिजे मीडियाने. मीडिया तसं काही करणार नाही. मारणारे तर पाकिस्तानी मुसलमान होते, पण ते लागले या देशात हिंदू मुस्लिम करायला. असो. तर मित्रांनो, घटना अशी आहे, 22 तारखेला हा आतंकवादी हमला झाला आणि 23 तारखेला एक घटना झाली. 23 तारखेला अशी घटना झाली की पश्चिम बंगाल मधला एक BSFचा जवान, ज्याचं नाव आहे पूनम कुमार शा, तो पंजाबमध्ये फिरोजपूर बॉर्डरवर तिथल्या सीमेवर गस्त घालत होता. गस्त कुणासाठी घालत होता? गस्त घालत होता तिथे जे शेतकरी काम करतात, सीमेवर जे शेतकरी शेती करतात, त्या शेतकऱ्याच्या सुरक्षेसाठी तो तिथं ड्युटीवर होता. त्यांच्या सुरक्षेसाठी तो तिथं होता आणि तिथं गस्त घालत असताना तो पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेला. पाकिस्तानच्या हद्दीत थोडा चुकून गेल्यानंतर तिथल्या पाकिस्तानी रेंजरने त्याला पकडलं आणि बंदी बनवलं. तर मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे जर तिकडला सैनिक इकडे आला किंवा इकडला सैनिक तिकडे, तेही गलतीनं त्या सैनिकाजवळ जर काही संदिग्ध वस्तू सापडल्या नाही किंवा त्याचा कुठलाही कोणता उद्देश नसेल, गलतीनं आला असेल, तर दोन्ही देश एकमेकाच्या सैनिकाला परत पाठवतात, अशी एक माहिती आहे. तर मित्रांनो, या संदर्भात आपल्या BSF अधिकाऱ्याच्या आणि तिथल्या पाकिस्तानी रेंजरच्या फ्लॅग मीटिंग झाल्याचंही कळते, परंतु कुठलाही ठोस निर्णय त्या पूनम कुमारला आपल्याकडे पाठवण्याचा पाकिस्तानचा अजून झालेला नाही, अशी माहिती आहे. आणि इकडे त्या BSF जवानचं कुटुंब, त्याची गर्भवती पत्नी त्या पूनम कुमार शाची, BSFच्या जवानची घरी वाट पाहून राहिली. पहा त्याच्या कुटुंबा काय परिस्थिती असेल त्याच्या कुटुंबाची, त्याच्या गर्भवती असलेल्या पत्नीची. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल, जेव्हा पुलवामा झाला होता, पुलवामा आतंकी हमला जेव्हा झाला होता, त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून आपल्याकडून एअर स्ट्राईक केल्या गेली होती. आणि एअर स्ट्राईक करताना आपल्या देशाचा विंग कमांडर
अभिनंदन, जे नाव तुमच्या सर्वांच्या बिलकुल हृदयात कोरल्या गेलेलं आहे, त्यावेळेस अभिनंदनचं विमान क्रॅश झालं होतं आणि अभिनंदनचं विमान क्रॅश झाल्यावर अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने पाकिस्तानमध्ये उतरला आणि पाकिस्तानमध्ये त्याला पकडलं गेलं आणि पकडल्यानंतर पूर्ण देश अभिनंदनच्या परतीची वाट पाहत होतं आणि सरकारने सुद्धा पाकिस्तानला खणकावून सांगितलं होतं की अभिनंदनला परत पाठवा, अभिनंदनला सोडा, नाही तर तुमची गय केल्या जाणार नाही. आणि तेव्हाचा मीडिया जर म्हटलं तर मीडियाने पूर्ण वातावरण हे अभिनंदनमय करून टाकलेलं होतं, निव्वळ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि सरकार घाबरलं, पाकिस्तान घाबरलं आणि अभिनंदनला आपल्याकडे सुखरूप पाठवलं आणि आपण गाजावाजानं अभिनंदनला आपल्या स्वदेशी आणलं. तर मित्रांनो, तोच मीडिया आज 23 तारखेपासून तर आजपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात असलेला बीएसएफचा जवान पूर्णम कुमार शाह पाकिस्तानच्या ताब्यात आहे. शेतकऱ्याला सुरक्षा देताना ड्युटी करणारा पूर्णम कुमार शाह पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याला पकडला आहे तिथल्या पाकिस्तानी रेंजरनं. परंतु इथला जो गोदी मीडिया आहे, तो गोदी मीडिया त्या पूर्णम शहाच्या परतीच्या संदर्भातल्या बातम्या दाखवण्यापेक्षा त्यांना काळजी पडलेली आहे सीमा हैदरची. तीच सीमा हैदर जी पाकिस्तानवरून बगर विजाने भारतात येऊन राणीसारखी राहून राहिली, रील शेअर करून राहिली, रील काढून राहिली, एका पोरासोबत राहून राहिली, तिला एक लेकरू सुद्धा झालं. या मीडियाला त्या सीमा हैदरची काळजी पडली. कब सीमा हैदर का क्या, अब सीमा हैदर का क्या. तर मित्रांनो, जो शेतकरी शेतीत राबतो, जो सैनिक सीमेवर राबतो, याची किती किंमत आहे या मीडियावाल्यांनाच नाही तर या व्यवस्थेला किती किंमत आहे हे याच्यातून सिद्ध होते. धन्यवाद. जय जवान, जय किसान.